सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। पुणे बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडे शिरूर मधल्या शेतात लपून बसला असल्याची माहिती। पोलिसांच्या 10 पथकाकडून शोध सुरू। पकडून देणाऱ्याला 1 लाखाचा इनाम जाहीर। आरोपी दत्ता गाडेला पकडून देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून 1 लाखाचा इनाम। पोलिसांकडून दिरंगाई झाली नसल्याचा गृहराज्यमंत्र्यांचा दावा। पुणे पोलीस आयुक्त चॉकलेट खात आहेत का, वडेट्टीवारांचा सवाल। तर आयुक्तांच्या काळात गुंडगिरी वाढल्याचा संजय राऊतांचा आरोप। तर पोलिसांकडून दुर्लक्ष झालं नसल्याचा गृहराज्यमंत्र्यांचा दावा। स्वारगेट प्रकरणानंतर सरकार जागा सुरक्षेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही एआयचा वापर करणार। एसटी महामंडळात आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी। नराधम दत्ता गाडीचा राजकीय कनेक्शन समोर। आजी माजी आमदारांच्या फ्लेक्सवर दत्ता गाडीचा फोटो। आमदार कटकेकडून जवळकीचा इन्कार। नाशिकचे पालकमंत्रीपद अखेर भाजपाकडेच। गिरीश महाजन यांना अधिकृत घोषणेची प्रतीक्षा। तर रायगड पालकमंत्री पदाचा प्रश्न कायम। तिढा लवकरच सुटेल, एकनाथ शिंदे यांची माहिती। मसाजोग सरपंच हत्या प्रकरणी सीआयडी कडून आरोपपत्र दाखल। धनंजय देशमुख आणि सुरेश धस यांच्याकडून स्वागत। तर आरोपींना सोडवण्यासाठीच आरोपपत्र। प्रकाश आंबेडकर। कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरडकरच्या नागपूरच्या घराची पाहणी। कोरडकरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यावर कोल्हापूर पोलीस ठाम। कोरडकरला शोधण्यासाठी नागपूर पोलीस बालाघाट। कोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार। शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 2018 पासून अत्याचार। विश्वजित जाधव यांना गुन्हा दाखल। ठाणे पालिका उपायुक्त संदीप माळवीच्या दालनाबाहेर मनसेची घोषणाबाजी। अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात मनसे सैनिकांनी वेतनवाढ रोखण्याच्या सेक्युलर विरोधात विचारला जाब। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।